सकल ओबीसी अल्पसंख्याक भटक्या दलित समाजाच्या वतीने अहमदपूर विधानसभा मतदारसंघात सर्वपक्षीय एकच उमेदवार उभा करण्याचा एकमुखी निर्णय आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला आहे। सकल ओबीसी अल्पसंख्याक विमुक्त भटक्या दलित समाजाला महायुती किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवारी जर मिळाली नाही तर महायुती आणि महाविकास आघाडीतील सकल ओबीसी बांधवांच्या वतीने एकच अपक्ष उमेदवार उभा करून निवडून आणण्याचा संकल्प पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला। या पत्रकार परिषदेस माजी आमदार बबरुवान खंदाडे, गणेश हाके पाटील, डॉक्टर अशोक सांगवीकर, NR पाटील, भारत रेड्डी, जीवनकुमार मध्यवाड, ॲडव्होकेट भारत सामे, साम महाजन, अशोक केंद्रे, त्र्यंबक आबा गुट्टे, ॲडव्होकेट माधवराव कोळगावे, साम महाजन, चंद्रकांत मध्ये, नितीन रेड्डी, गंगाधर केराळे, ज्ञानोबा बडगिरे, श्रीकांत बनसोडे, मधुकर मुंडे, सिराजुद्दीन जहागीरदार, अशोक नागिमे, डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, बालाजी गुट्टे, अशोक शेळके, माणिक नरवटे, रामानंद मुंडे, हेमंत गुट्टे यांच्यासह अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील सर्वपक्षीय ओबीसी अल्पसंख्याक भटक्या दलित समाज बांधव मोठ्या संख्येने पत्रकार परिषदेस उपस्थित होते। उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे आभार गोविंद गिरी यांनी मानले। धर्मपाल सरवदे, MCN न्यूज, अहमदपूर। SC, ST, OBC अल्पसंख्याक यांच्या भटके विमुक्त यांच्यापैकी एका समाजाच्या व्यक्तीला इथं प्रतिनिधित्व देऊन त्याला इथं त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले पाहिजे की ज्यांच्याकडे आतापर्यंत त्यांच्या कुठल्याही प्रश्नाकडे लक्ष दिलं जात नाही। त्यांची गावं असतील त्या गावांकडे लक्ष दिलं नाही, त्यांच्याकडे विकास केला जात नाही त्यांचा, तर त्यासाठी त्यांच्या भावभावना समजून घेणारा, त्यांची सुखदुःख समजून घेणारा असा लोकप्रतिनिधी या मतदारसंघात राहावा अशी लोकभावना लक्षात घेऊन आम्ही सगळेजण वेगवेगळ्या विविध सगळ्या समाजाचे लोक एकत्र येऊन 2-3 वेळा बैठका झाल्या। 2-3 बैठकाच्या नंतर आम्ही हा निर्णय परत आलेलो आहोत की आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम करतो, त्या वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांनी आपापल्या पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे। हे जे महाविकास आघाडी आणि महायुती मधले जे घटक पक्ष आहेत, 6 पक्ष आहेत, त्या 6 पक्षाकडे वेगवेगळ्या लोकांनी उमेदवारी मागितलेल्या आहेत। त्यापैकी ओबीसीच्या अल्पसंख्याकांना कोणालाही उमेदवारी जर दिली दलितांना तर त्या उमेदवाराच्या पाठीमागे संबंध हा सारा समाज सगळे नेते राहायचं ठरलेला आहे। समजा कुठल्याही राष्ट्रीय पक्षानं आम्हाला जर उमेदवारी दिली नाही तर मात्र जे संपूर्ण समाज आहे, जो SC आहे, ST आहे, OBC आहे, भटके विमुक्त आहे, BJT आहे, अल्पसंख्याक, या सारा समाजाच्या वतीनं एक उमेदवार या मतदारसंघात दिला जाईल की जो खऱ्या अर्थानं या उपेक्षित, शोषित आणि गरिबांचं प्रतिनिधित्व करू शकेल अशा पद्धतीने उमेदवार देण्याचं निश्चित झालंय। सर्वानुमते हे ठरलेलं आहे आणि त्याच्या संदर्भामधली आज आमची पत्रकार परिषद होती।